आता विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे यांच्याकडून बंडखोरी। माढा विधानसभेसाठी आता महाविकास आघाडीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील इच्छुक आहेत, तर शिवतेजसिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत। मोहिते कुटुंबाचं मात्र याबाबत मौन। कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील निर्णय घेणार भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। तुतारीसोबत चला असं काहींचं मत आहे, तर काही लोकांचं म्हणणं आहे की अपक्ष लढा असाही काहींचा सूर आहे। पाटलांची माहिती। हर्षवर्धन पाटलांशी मी स्वतः बोलतोय आणि तुतारी नाही तर ते भाजपातच राहतील असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय। सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांची मागणी। रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणच्या जागेची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार। धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य। पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपामध्ये संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा। रोहित पाटील भंपक, संजय काकांची टीका। तर कोण भंपक लोकसभेला जनतेनं दाखवलंय, रोहित पाटलांचं उत्तर। सोलापूर भाजप उपाध्यक्ष मळशेद्ध मुळगे यांना आमदार सुभाष देशमुखांना दिले आव्हान, तर यंदा एकच निर्धार, भूमिपुत्रच आमदार। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बॅनर। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच। युवक काँग्रेसची बॅनरबाजी।